हे बघा, हेच ते ठिकाण आहे जिथे खंडोबाचं आणि बानुबाईचं लग्न लागलं होतं. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत हे ठिकाण कुठे आहे. तर हे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग या गावाच्या बाजूलाच एक बोरी नदी आहे. बोरी नदीच्या बाजूला हे खंडोबाचं मंदिर आहे, जिथे आता बोरी धरण झालेलं आहे मित्रांनो. तर तिथे दोन खंडोबाचे मंदिर आहेत. ते दोन खंडोबाचे मंदिर का आहेत, कसे झाले, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर भावांनो, हे मंदिर जे आहे नळदुर्ग गावाच्या पायथ्याशी असलेलं खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो. इथे 12 महिने प्रत्येक रविवारी तिकडे दर्शनासाठी लोक येतात. आणि तिकडे तुम्हाला कधी गेलं तर 10-15 जे दुकानं आहेत ते दुकानं दिसतील तुम्हाला. मी हा पूर्ण दाखवणार आहे. तर मित्रांनो, इथे पौष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी खूप मोठी यात्रा असते. इकडे जवळजवळ 3 ते 4 लाख भाविक इकडे असतात मित्रांनो. तर हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. इकडे मुंबई हैदराबाद जो हायवे आहे त्याचा बायपास इथूनच गेलेला आहे. पहिलं नळदुर्ग या गावातून रस्ता होता, पण आता सध्या जो बायपास रस्ता आहे त्या बायपासमुळे तो मंदिराच्या एकदम बाजूनी तो रस्ता गेलेला आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे माझ्या पाठी या मित्रांनो. हे बघा, हे जे पुढं दिसतंय ना, तर तोच तो हायवे आहे जो हैदराबादला जाणार आहे. इथे खंडोबाला खोबरा आणि भंडाराचा मान असतो जो उधळतात. आणि हे बघा, हे पुढे वेचतात पण. तर हे बघा, हे पूर्ण तुम्ही आल्याच्या नंतर इकडे पूर्ण एवढी गर्दी असते की तुम्हाला पाय ठेवायला पण जागा नसतो. आणि ह्या बाजूने गेलेला तुमचा जो आहे तो बायपास जो आपण बोलत होतो. हे बघा, इथून समोरून गाड्या जात आहेत. हे मंदिराच्या पाठीमागून रस्ता गेलेला आहे. तर तुम्ही इकडे पौष महिन्यामध्ये जर आले तर तुम्हाला इथे पाय ठेवायला पण जागा भेटत नाही, एवढी तुडुंब गर्दी भरलेली असते. आज रविवार आहे आणि माझ्या भाच्याच्या लग्नानिमित्त आम्ही मुंबईवरनं येत होतो. तर म्हटलं जाता जाता देवाचं दर्शन करावं आणि मग आपण आपल्या घरी जावं. म्हणून जाता जाता आम्ही उतरलो आणि इथे देवाचं दर्शन घेतलं आणि निघालो आता आम्ही घरी. तर हे बघा मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला बघू शकता की इथे दुकानं आहेत. आणि हे माझी फॅमिली आहे. आम्ही दर्शन करून घरी निघालो होतो. तर हे भंडारा आणि खोबऱ्याचा मान असतो खंडोबाला. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि हे वसारी बोलतात, ज्याच्या अंगामध्ये सवारी येते ते वापरतात. आणि हे याला चंगाळी बोलतात मित्रांनो. जे आपण वसारीला लावतो त्या चंगाळ्या बोलतात त्याला. आणि हे बघा मित्रांनो, हे किती छान पद्धतीचे दुकानं दिसत आहेत. गावी आलं की गावची यात्रा आणि हे दृश्य बघितलं की मग आपलं बालपण आठवतं. तर तुम्हाला जे बोलत होतो, 2 मंदिर आहेत. हे दुसरं मंदिर जे मुघलाच्या काळामध्ये तिथे मुघल लोकांनी खंडोबाच्या मंदिरामध्ये गाय कापली होती, म्हणून तिथून देव निघून आले. आणि आता जिथे जे नवीन मंदिर बांधलेलं आहे खंडोबाचं, त्या ठिकाणी उघड्यावरती येऊन देव थांबले होते. त्याच्यानंतर ते पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये आले आणि ती जागा दाखवली. त्याच्यानंतर तिकडे दुसरं मंदिर बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर हे 2 मंदिर त्याच्यामुळे बांधण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर यात्रेच्या टायमाला दोन्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी लोकांची रांग असते. परंतु 12 महिने जर बघितलं तर नवीन मंदिराकडे लोक असतात. त्याच्यामुळे हे 2 मंदिर बांधण्यात आलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो.